हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि मी इथं हरतालिकेची पूजा केली होती आणि म्हणजे छान झाली पूजा। हरतालिकांचा उपवास होता, फक्त पूजा मांडून उपवास केलेला मी। फक्त मांडली होती, पूजा वगैरे काय नाही केली, फक्त मांडलेली पूजा दाखवते मी। पूजा मी नंतर करणार आहे, कारण सकाळचाच मुहूर्त होता। आणि इथं आम्ही काय करतोय पहा, तुम्हाला माहीत नसेल तर तुमची पण झाडं अशी कोमजली असतील, त्यांच्यामध्ये जीव नसेल राहिला तर काय करायचं, गावठी दारू आणायची, जी तिला देशी दारू म्हणतात, ती आणायची, पाण्यामध्ये एक बकेटमध्ये मिक्स करायची तिला, आणि सगळे आपल्या जेवढी आपण झाडं लावली आहेत तेवढ्यांना एक एक मग असं त्या झाडांना द्यायचं। असं केल्याने ती झाडं पुन्हा फुटायला लागतात। जसं आपण निंबूचं झाड लावतो, निंबूला दिलं सुद्धा चालतं। आणि अशी बरीचशी झाडं आहेत, त्यांना पाणी द्यायचं। आम्ही हेच करतो, ह्या झाडांना देशी दारू टाकली ह्या बकेटमध्ये। आणि म्हणजे आमच्या घरात देशी दारू कोणी पित नाही, फक्त ह्या झाडांसाठी आणली आहे। कारण जिथं मी राहते ना, तिथं सगळी मुरमाड जागा आहे, आणि त्या जागेमध्ये काय जास्त म्हणजे असं येत नाही। तर ही पाहिजे आमची ही काय म्हणतात त्याला, कोरपड आहे। आणि इथं कोणतरी आलं होतं, आणि इथं मी बनवते संध्याकाळचा स्वयंपाक। तर मी तांदूळ निवडून ठेवले आहेत, आणि आज आम्ही ही भाजी केली, तुम्ही पाहू शकता, रायता केले म्हणजे। तर हा रायता कशाचा असतो तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते। दही घ्यायचं, दह्यामध्ये मिरची मीठ सगळं मिरची मीठ टाकायचं, जिरा नाही टाकायचा, मिरची आणि मीठ, कांदा टाकायचा, आणि फोडणीला जिरा टाकून द्यायचं। तर असं हे रायता बनतो। जेव्हा आम्ही भाड्याने राहायचो तेव्हा आम्ही सामान म्हणजे एक रूम खाली करून दुसऱ्या रूममध्ये सामान घेऊन जात होतो। तेव्हा आमच्याकडं ते घड्याळ होतं, म्हणजे चांगलं भारी मधलं घड्याळ होतं, त्याच्यामध्ये घंटे वाजायचे असं घड्याळ होतं ते म्हणजे। आणि नंतर आम्ही जेव्हा सामान रूम खाली केली होती, आणि आम्ही एका पिकअपमध्ये सामान भरलं होतं, तर पिकअपवाल्याच्या पुढच्या याच्यामध्ये ते घड्याळ ठेवलं होतं। तर जेव्हा आम्ही सामान सगळं उतरून घेतलं, पण त्या पिकअपवाल्याने आमचं ते घड्याळ नेलं, आणि आम्ही त्याला खूप शोधलं, पण ते पिकअपवाला आम्हाला परत कधीच भेटला नाही। आणि मग तेव्हापासून ते घड्याळ त्याच्याकडेच आहे, आणि त्याने आम्हाला परत इनामदारीने परत केलं पण नाही। आणि मग तेव्हापासून आम्ही मोबाईलमध्येच टाईम बघतो, कारण टी व्हीमध्ये पण टाईम असतो आणि मोबाईलमध्ये पण असतो। शक्यतो आम्ही मोबाईलमध्येच बघतो, असं घड्याळच आमच्या घरामध्ये नाही आहे।